सर्वांना जय सियाराम। आज अयोध्या या ठिकाणी श्री राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे। त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आज 1528 ला बाबर म्हणजे मुघल भारतात आले आणि त्यावेळी बाबराने अयोध्या स्थित असलेले राम मंदिर पाडून त्या ठिकाणी मस्जिद उभारली। तेव्हापासूनच एक राम भक्तांच्या मनामध्ये आक्रोश होता की अयोध्याची ओळख पुसल्या जाईल का, प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीची ओळख पुसल्या जाईल का। तेव्हापासूनच प्रयत्न, राम मंदिरासाठीचे प्रयत्न किंवा रामलल्लाच्या जागेसाठी, जन्मभूमीसाठीचे प्रयत्न चालू होते। जवळपास 200-300 शतकानंतर काय असतं की ज्या ठिकाणी ज्या धर्माचा राजा असतो त्या धर्माला राजधर्म किंवा राजाश्रय मिळतो। त्यामुळे 15व्या शतकामध्ये 1528 रोजी किंवा 1528व्या वर्षी बाबरी मस्जिद त्या ठिकाणी बांधली आणि राम मंदिर नष्ट झालं। तेव्हापासूनच मुघलांचं राज्य या देशावरती होतं। त्यामुळे नक्कीच मुस्लिम धर्मांना राजाश्रय होता हे नाकारता येणं नाही। याला पुरोगामी, प्रतिगामी वगैरे वगैरे ढोंग बाळगायची गरज नाही। फार 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 पूर्वीपासूनच ज्या धर्माचा राजा असतो त्या धर्माला राज आश्रय मिळतो हे सत्य सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही। मग आपण पूर्वीपासूनच पाहिलेलं असेल तर जैनिझमचा प्रसार झालेला असताना, बौद्धिझमचा प्रसार झालेला असताना, त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये मुघल आल्यानंतर किंवा मुस्लिम राजे भारतामध्ये आल्यानंतर, मुस्लिमांच्या आक्रमणानंतर भारतामध्ये मुस्लिमांच्या धर्माला राजाश्रय मिळाला आणि काही ठिकाणचे मंदिर तोडफोड झाली। हेही नाकारतं, कुठल्याही माणसाने हे नाकारलं नाही पाहिजे। जो इतिहास आहे तो आहे। जे काय भारतातली प्रमुख मंदिरं होते, उत्तर भारतातले खास करून, त्याही मंदिराची नासधूस झाली, हे नाकारता येणार नाही। हे सत्य स्वीकारलं पाहिजे। बऱ्याचदा काय होतं, सत्यच स्वीकारलं जात नाही, त्यामुळं धार्मिक भावना आहत होतात आणि त्याला वाटतं की बाबा मग माझ्या धर्माचं असताना सुद्धा दुसऱ्या धर्मानं जर आक्रमण केलं असता, प्रत्येक काळ गेला, संपला। आज जो काळ आहे स्वातंत्र्याचा काळ आहे। आज आपण एका विशिष्ट मार्गावरती आहोत। सामंजस्याची गोष्ट महत्वाची। जसं अयोध्यावरती निकाल दिला आणि 2 बाबी वेगळ्या वेगळ्या केल्या आणि ते अतिशय त्याला आपण दोन्ही तिन्ही किनार म्हणू, भावनिकताची किनार असली तरीही अगदी सरळ, साधा आणि सोपा निकाल असा आहे। जर तिथं पूर्वीपासून रामाचं मंदिर होतं किंवा राम जन्मभूमी ही पूर्वीपासूनच तिथं आहे तर ती जागा राम मंदिर असली पाहिजे। हा निर्णय भावनिकतेचा असला, श्रद्धेचा असला किंवा पूर्वीपासून असल्याच्या भावनेचा असला तरीही मस्जिदीला सुद्धा किंवा मुस्लिम धर्माला सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो। कारण मस्जिद बांधण्यासाठी सुद्धा 5 एकर जागा कोर्टाने स्वतः अलॉटमेंट केली आणि त्या 5 एकर जागेवर मस्जिद सुद्धा उभा राहत आहे। त्यामुळं असा प्रकारचा जो झालेला न्याय आहे तो सुसंगत असा आहे। याचं कारण असं आहे की ठीक आहे, त्या ठिकाणी राम मंदिर होतं, पाडलं। बाबरी मस्जिदचा विवादित ढाचा होता, तोही पाडला। आता ती जागा रिकामी झालेली आहे। आता ती पूर्वीप्रमाणेच राम मंदिरासाठी देणे आणि त्या मस्जिदीसाठी दुसऱ्या ठिकाणी 5 एकरची जागा उपलब्ध करून देणे, म्हणजे त्याही धर्माला प्रार्थनास्थळ उपलब्ध करून देणे, ह्याही धर्माचं प्रार्थनास्थळ उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचा निर्णय तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि 2 वर्षापूर्वी त्या मंदिराचं शिलापूजन झालं। आज ते मंदिर उभा झालं आणि लोकार्पण झालं। मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली। मला आठवते, सगळ्यांनाच आठवत असेल, मी शाळेत असतानाचा काळ आहे। राम मंदिरासाठी पै ना पै गावागावातून खेड्याखेड्यातून जमा केलेले आहे, राम भक्त आहेत
त्याला धर्माची किनार देण्याची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये सुद्धा श्रावण महिन्यामध्ये रामायण महाभारतासारख्या ग्रंथाचं वाचन होतं किंवा ग्रंथाचं प्रकटन त्या ठिकाणी होतं. त्यामुळं रामाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे ती अलौकिक आहे, पूर्वीपासूनची आहे. तिला कुठलं तरी सरकार आलंय म्हणून ती आहे अशातलाही भाग मानण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळं रामाची जी भक्ती करण्याची परंपरा या भारतामध्ये आहे ती पूर्वीचीच आहे. त्यामुळे आज जी प्राणप्रतिष्ठा झाली त्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये, एक खास करून हिंदू धर्मियांच्या, बाकीच्या धर्मियांच्या सुद्धा असायला हरकत नाही, कारण द्वेष करण्याचं कारण नाही. कुठलीही गोष्ट मनातून स्वीकारली पाहिजे, सत्य स्वीकारलं पाहिजे. सगळ्यांनीच आज राम मंदिरामध्ये मूर्तीची झालेली प्राणप्रतिष्ठेसाठी शुभेच्छा देऊन सत्य स्वीकारलं पाहिजे आणि त्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, आभार व्यक्त केलं पाहिजे. कुणी काही म्हणो, राजकारणी राजकारणाच्या जागेवर आणि ह्या बाबी त्याच्या जागेवर. आज सुद्धा जर राम मंदिराला निर्माण होण्यासाठी राहत आश्रय मिळाला नसता तर कदाचित राम मंदिर झालं नसतं, हे सुद्धा सत्य स्वीकारलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा मी या भव्य अशा राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेल्या रामलल्लाच्या मूर्तीला नमन करतो आणि सगळ्यांना या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्री राम.